नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्र विस्ताराने बघणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येते. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराच्या भिंतीवर गोळीबार झालाय. सलमान खानच्या घरावरील गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय. गोळीबाराच्या वेळी सलमान खान वांद्र्यातील घरातच होता. गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजेच्या सुमारास 2 अज्ञातांकडून एकूण 4 राऊंड फायर करण्यात आलेत. एक राऊंड घराच्या भिंतीवर तर एक राऊंड सलमानच्या गॅलरीवर फायर झालाय. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशीसाठी आता सलमानच्या घरी दाखल झालेत. गोळीबारामागे बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता वर्तवली जाते. आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्या सोबत आहे. कृष्णा, बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते, काय अपडेट आहे याबाबत? मनश्री, पहाटे 4:45च्या सुमारास हा गोळीबाराचा प्रकार घडलेला होता आणि आता जो सीसीटीव्ही समोर आलेला आहे त्यामध्ये 2 बाईक्सवर जे आहेत ते अतिशय वेगाने या परिसरातून जाताना दिसत आहेत आणि 4:55 हे सीसीटीव्ही फुटेज आहे जे पळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेरचे दृश्य आपण पाहतोय की फॉरेन्सिक टीम या ठिकाणी आलेली होती आणि फॉरेन्सिक टीमनं अशा 2 जागा ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केलेल्या आहेत जिथं हे गोळीबार जे आहे ते करण्यात आलेला होता. एक तर भिंतीवरती स्पष्टपणे आपल्याला जी निशाणी बनवण्यात आलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते, इथे ही गोळी लागलेली होती. आणि दुसरी गोळी ज्या ठिकाणी लागली ती जागा अतिशय महत्त्वाची आहे, कारण सलमान खान ईद असेल किंवा त्याचा वाढदिवस असेल किंवा अनेक असे प्रसंग असतात ज्यावेळी तो चाहत्यांना भेटण्यासाठी या गॅलरीमध्ये येतो. अगदी त्या गॅलरीच्या खालच्या बाजूला ही दुसरी गोळी जी आहे ती लागलेली होती आणि ती सुद्धा फॉरेन्सिक टीमनं जागा जी आहे ती आयडेंटिफाय केलेली आहे. दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी सध्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचलेले होते. सलमान खान आणि त्याच्या घराच्या बाहेर गेटवरती बंदोबस्ताला असणारे जे त्याचे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवला जातोय, कारण सकाळी 5च्या वेळेला जेव्हा हा गोळीबार झाला तेव्हा काही वॉचमन या गेटच्या परिसरामध्ये होते आणि त्यांनी हा सगळा प्रकार जो आहे तो पाहिलेला आहे, ऐकलेला आहे गोळीबाराचा सगळा प्रकार. आणि त्यानंतर आता पोलिसांकडून त्यांची चौकशी जी आहे ती केली जाते. सगळ्यात महत्त्वाचं हे 2 जे आरोपी आहेत ज्यांनी हा गोळीबार केलेला आहे ते कदाचित बिश्नोई गँगशी संबंधित असावे अशा प्रकारचा प्राथमिक संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय. कारण मागच्या वर्षभरामध्ये किंवा 2 वर्षामध्ये आपण पाहिलं की टप्प्याटप्प्यानं ईमेल असेल किंवा चिठ्ठीच्या माध्यमातून असेल बिश्नोई गँगच्या माध्यमातून सलमान खान आणि त्याच्या वडिलांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी ही देण्यात आलेली होती आणि त्यामुळे आजचा हा प्रकार कदाचित त्याच संबंधित असावा किंवा एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असावा असं सुद्धा बोललं जातंय. सध्या पोलीस या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. दुसरीकडे गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं ही तयार करण्यात आलेली आहेत आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला जातोय. मात्र आरोपी हे महाराष्ट्रातले नसून कदाचित बाहेरचे असावेत आणि या प्रसंगासाठी त्यांनी याआधी सुद्धा कदाचित रेकी केलेली असावी असं सुद्धा बोललं जातंय. दोन्ही आरोपींनी हेल्मेटचा वापर केलेला होता, त्यामुळे त्यांचे चेहरे सीसीटीव्हीच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे दिसत नाहीयेत. त्यांनी पूर्णपणे आपली ओळख उघड होणार नाही याची सुद्धा पुरेपूर काळजी घेतलेली होती. त्यामुळे सीसीटीव्ही हे एक एकमेव माध्यम आहे ज्या माध्यमातून आरोपींचा माग काढला जाऊ शकतो. ते कुठल्या दिशेला गेले, कुठून आले, या सगळ्याची चौकशी जी आहे ते पोलिसांकडून केली जाते. सध्या गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं जी तयार करण्यात आलेली आहेत, त्याचबरोबर स्थानिक पोलीस आणि मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या सगळ्या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. पोलीस त्याचबरोबर आता गुन्हे शाखेच्या पथकांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जातोय. मात्र दुसरीकडे जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा याच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान हा सुद्धा घरीच होता आणि त्याचे वडील सुद्धा होते. गोळीबाराचा सगळा प्रकार घडल्यानंतर सकाळी सलीम खान हे काही वेळासाठी बाहेर पडलेले होते, मात्र सलमान खान अद्याप हे आतमध्येच आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी अजून सुद्धा गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आहेत आणि इतरांची चौकशी करण्याचं काम सध्या पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. मनश्री. बरोबर कृष्णा, वेळोवेळी या संदर्भातले अपडेट तुमच्याकडनं घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.